संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस. शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांची अत्यंत बोचरी टीका. ऑपरेशन टायगर एकदाचे फत्ते झाले. उद्धव सेनेचे 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिल्याचे समोर आले. आता हा फुटीर खासदारांचा गट शिंदे सेनेत विलीन होण्याबाबतच्या चर्चा रंगलेल्या आहेत. तर दुसरीकडे या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी पक्षाची सूत्र हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे सेनेची अधोगती झाली आहे. खासदार फुटीच्या चर्चांवर गुलाबराव पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. तर संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे, त्यामुळे या माणसाचा पांढरा पाय काळा कसा होईल हे पाहायला मिळायला पाहिजे, अशी बोचरी टीका पाटलांनी या पक्ष फुटीवर केलेली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांना शिवी हासडली. त्यांनी पहिल्या पक्षफुटीनंतर शिवसेना स्वतंत्र चिन्हावर लढली होती याचा उल्लेख केला. तर आता जनता या फुटीर खासदारांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही, कारण की मी रात्रीच मुंबईहून आलो आहे, त्यामुळे कुठलं मिशन चाललं आहे मला माहीत नाही. त्यात ऑपरेशन टायगरवरती खरं तर प्रतापराव जाधव म्हणाले की हे ऑपरेशन टायगर जर झालं तर हे संजय राऊत यांच्यामुळेच होईल. नाही, मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही, पण संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की हा याने ज्या दिवसापासून सूत्र स्वीकारली त्या दिवसापासून अधोगतीच लागलेली आहे. त्यामुळे त्याचा पाय पांढऱ्याच्या ऐवजी काळा कसा होईल याच्याकडे आता लक्ष दिलं पाहिजे.